नमस्कार गाईज, मी शुभम तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो MPS ब्लॉगमध्ये. तर सकाळच्या वाजल्या आहेत किती झाले प्रत्येक 7 वाजलेत आणि ॲज युजल ट्रॅव्हलिंगचाच ब्लॉग एक. मला माहिती खूप दिवसांनी ब्लॉग येतोय कारण मधले 3 महिने काय व्हिडिओ एक पण अपलोड नाही झाला. खूप दिवसात ना आला हा व्हिडिओ कारण थोडेसे घरी फॅमिली इश्यूज आणि धावपळ चालू होती, त्यामुळं फ्रेंडमध्ये इश्यूज चाललेले आणि आमच्या फ्रेंडशिपमध्ये पण थोडेसे इश्यूज चाललेले, त्यामुळं एक व्हिडिओ नाही आला. आणि मी पण जरा बिझी होतो, बाहेर गेलो. प्रतीक पण ॲज युजल बिझनेसमॅन असल्यामुळं त्याला पण थोडासा टाईम नाही भेटला. थोडंसं एक्सपांड करायचं होतं काय गोष्टी, त्यामुळे कोणाला काही टाईम नाही भेटला. आणि माऊलीचं तर एक सरप्राईज भेटेलच तुम्हाला काही दिवसात, एक धमाका येईल तुमच्यासाठी माऊलीबद्दल. तर बघूया आता काय. आता आज आम्ही चाललोय पुण्याला ॲज युजल. तुम्ही म्हणताल सारखं पुण्याला काय असतं यांचं, काय नाही. आता पुणे काय माहेर गरज आहे, आपलं जावंच लागतंय. सारखी कामं निघतात काय पण. तर बघूया आता. हा पण ट्रॅव्हलिंगचाच ब्लॉग आहे, आता जावं लागेल. तर काय आज ब्लॉगमध्ये तेच रोजचे चेहरे दिसणार आहेत तुम्हाला. कोण नवीन येणार आहे, कोण काय नाही. आम्ही तिघच असणार आहे. एक होता काल म्हणला मी येतो तुमच्यावर, मस्त त्याला येतो म्हणला, काही असं सीन नाही. पण सकाळी फोन केला भाईने, एक बी फोन नाही उचलला. 4-5 फोन केले भाई, फोनच उचला ना. म्हणजे त्याचा एक फंड आहे की तो त्याला यायचं नसेल ना, नाही म्हणत नाही तर तो नाही म्हणत नाही, तो डायरेक्ट फोनच उचलत नाही दुसऱ्या दिवशी. अशा टाईपचं व्यक्तिमत्व आहे तो. तुम्ही बघितला असेल एखाद्या ब्लॉग मध्ये त्याला. अनिरुद्ध म्हणून आहे एक गायकवाड, म्हणजे तो तब्येतवाला नाही, तो दुसरा तब्येतवाला तुम्हाला भेटून द्यायचा एकदा. तो पण एक वेगळाच नमुना आहे. आमच्यात प्रत्येक एक प्रकारचा नमुना बघायला भेटेल तुम्हाला. तर आता बघू शकतो सकाळी मस्त मध्ये चाललोय आम्ही माऊली शेटकड. काय राजेशाही थाट आहे माणसाचा. एवढ्या लांबून बारामतीतून आम्हाला डोरलेवाडीला त्याला घ्यायला जावं लागतं. आता तिथनं परत पुण्याला जायचं. तर चाललोय आता घ्यायला त्याला. आवरलं नाही, फोन केलं उठलाय ना, आता आंघोळीला गेलाय माऊली. तर बघूया आता कसं जातोय, काय होतंय आजचा दिवस. कार प्रतीक हा ना, सकाळ मस्त नैसर्गिक असं वातावरण मस्त वाटतंय. काय येते म्हणतात, शुद्ध हवा, शुद्ध एकदम शुद्ध वस्तू वाटते. आणि त्यात आपण चाललोय माऊलीकडं. असं बी आम्ही सिटीतून आता जरा गावाकडल्या एरियामध्ये चाललोय, त्यामुळे जरा बघू शकता तुम्ही सकाळी गोल्डन सूर्याची किरण. चांगलं असतं सकाळी उठलेलं माणसांनी, सकाळी लवकर उठावं. सन किसड पीक. हा, तर जाऊया आता माऊलीकडं. माऊली पण पहिल्यांदा उठलो शिवाय आज किती 3-4 महिन्यात. 3-4 महिन्यात उठलंच. माऊलीने तुम्हाला सांगितलंच होतं प्रत्येक उशिरा उठतो. नाही तर माझी सकाळ 9-10 वाजता होते. येस, आमची हाय सवय थोडीफार लवकर उठायची. जरा इकडे घरी असलो तरच मला जरा उशीर होतं उठायला, नाही तर आमचं सकाळचंच असतं टायमिंग उठायचं. हा काय, हा असं बोलायचं होतं का? हा, मग असंच बोलायचं. मग बोलायचं काय होतं, खरं आहे ते सांगितलं. बरोबर. ह्या रोडला सगळे स्पीड ब्रेकरच आहेत, जाऊस्तवर स्पीड ब्रेकर आहेत, कळतच नाही काय झालेत ना. हा, तसं हा रोड अधिक म्हणजे चांगला झालाय, त्यामुळे माणसं काय लिमिट स्पीडचं वाढवत होते. प्रत्येक ठिकाणी ऍक्सिडेंट व्हायला लागले. मग आता हर एक जिथं घर आहे तिथं सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकलेत. हाच तो रोड, या रोडने रोज माऊली ये जा करतो आमच्याकडे, हाच तो रोड. बघूया आता, जाऊया माऊली शेटकड. तिथं गेल्यावर मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतो. आता त्या घराकडे चाललोय आम्ही. मोकळा त्याचं घर दाखवलं तर तुम्ही त्याच्या घरी जायचं. रस्ता दाखवत जर गेलो तर मी. काय झालंय इथं, काय झालंय हो ना, काय म्हणता मग अजून. भेटूया थोड्या वेळात. वेलकम बॅक गाईज. तर आलोय आम्ही आता माऊलीच्या जस्ट घरी पोचलोय. गाडी स्टन करतोय मस्त मध्ये त्याच्या अंगणामध्ये. गुलाबी माऊलीचे वडील पण वाट बघत बसले. तर बघू शकतो आपण. हे अमृत बेकरीचे मालक, अमृत बेकरी. वेलकम बॅक गाईज. तर जस्ट आम्ही, तुम्ही बघितलं असेल, माऊलीच्या घरी होतो आम्ही आणि शेटला केला आम्ही पिकअप. बघू शकता एकदम पिंकी बनून आलाय. पिंक शर्ट, मेबेचा गॉगल आहे हातात शेटच्या. आणि प्रतीक भैया गाडी चालवतोय ड्रायव्हर प्रतीक. कारण काम प्रतीकच आहे. तर आमचं कालच ठरलेलं. माझं आहे बाबा. हा, प्रतीकचं काम आहे. शेट कोणाचं काम आहे? काम माझं आहे. माऊलीकडे गुड न्यूज आहे, ते तुम्हाला थोड्या दिवसात भेटेल. थोड्या दिवसात म्हणजे किती कमी दिवस राहिले, 7-8 2 महिने. 2 महिन्यांनी मोठा डोंगराळ आहे. पण जी थोडस ट्रेलर दिसणार आहे, 15-20 दिवसात माऊलीची गुड न्यूज दिवस जायचे. तर एक छोटासा ट्रेलर म्हणजे एक छोटासा, एक तुमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे.
माऊलीसाठी खूप जास्त, त्यापेक्षा जास्त आम्हाला आनंदाची गोष्ट आहे ती. तर भेटून जाईल का आनंदाची गोष्ट त्या टायमिंगला. योगेश्वरी हॉटेल आहे बरं का मोरगाव रोडला, नक्की भेट द्या. एक नंबर भेटतं जेवण की नाही प्रतीक? एक नंबर. प्रतीक कंटिन्यू. आता आम्ही चाललोय पुण्याला. हा आपला पुण्याचा मोरगाव रोडला मस्त मध्ये चाललोय. आता कोणच नाहीये रोडला. आता शाळेतली मुलं फक्त बसमध्ये चढत होती माग. तर चाललोय. आणि शेठ, तुम्हाला एक विचारायचं होतं, इतके दिवस कुठं होता तुम्ही? काय चाललं? फॅमिली फंक्शन. फॅमिली फंक्शन? हो, फॅमिली फंक्शन मध्ये बिझी होतो. असं कुठलं फंक्शन होतं शेठ? 3 महिने चाललं. 3 महिने चाललंय. 3 महिन्यात आमच्या घरात 2 लग्न झाले माहिती. अच्छा अच्छा. व्लॉग नाही टाकला तुम्ही त्याचा? ब्लॉग काय, शुभम शेठ साईडला, प्रतीक शेठ इकडे. ब्लॉगला वेळच नाही भेटला मला. म्हणजे आमच्यामुळे टाकला नाही का? तिघं पण असले पाहिजे, 3 इम्पॉर्टंट पर्सन आहेत. हा काय? MPS म्हटल्यावरती अरे पण म्हणतात ना लोक 3 तिकडं काम बिगडं. अरे असं लागतं. पण आपल्या बाबतीत नाही झालं तसं आपल्या कधी. बाबतीत आजपर्यंत कधीच नाही. उलट आपल्याला काम जुळून येतात आमची. हा. काम बिघडत नाहीत. हा काम तशी. 3 मिले तर काम जुळे असं आपलं. हा. तर हा तसं मन आहे, पण आम्ही त्या मनीला जास्त लागू नाही Opposite करून आहे, घेत. त्याच्या ऑपोजिट आहे आम्ही. तर आमची कधी पण काम अशी होऊन जातात. होऊन जातात, लगेच होऊन जातात. कसली का काय असं रड करत का होईना पण होऊन जातात कधी. ऍडव्हेंचर मध्ये पण येतात. ऍडव्हेंचर मध्ये येतात. आमचं ट्रिप प्लॅनिंग पण खूप खतरनाक असतं. मला हिला अनुभव काय आमचं दिवसांनी. शिवमचं ट्रिप प्लॅनिंग एक नंबर असतं. असा एक पण ट्रिप झाला नाही की जिथं आम्हाला Adventure ऍडव्हेंचर भेटला नाही. शिवमची एक नंबर प्लॅनिंग करतो. काही म्हणा. कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. थ्रिल असतो त्यात. असं कौतुक झालं की मनाला खूप छान वाटतं. असं वाटतं ट्रिपला नाही परवडलं असतं. एवढी ट्रिप असते. म्हणजे जास्त ट्रिप हेवी घरी गेलं असं वाटतं एक नंबर लेंदी ट्रिप होती, त्यामुळे जसे म्हणते जरा कटळतं ना माणूस सारखं फिरून, त्यामुळं जराशी लेंदी होती ना. ट्रिप पूर्ण घरी गेल्यावरती वाटतं ट्रिप झाली, एक नंबर ट्रिप झाली. पण लक्षात राहिला अशी ट्रिप होती की नाही? झोपला आपल्या पहिली शिवाय असते. एक नंबर. पण लक्षात राहिला अशी ट्रिप असते. बस काय पाहिजे माणसाला? मेमरीज पाहिजेत. बरोबर, मेमोरीज असतील तसं माणूस. नाही घेऊ आपण जाताना 64 घेऊ आपण. बरं ठीक आहे, जसं प्रतीक म्हणाल तसं. प्रतीक म्हणाल तसं का हो माऊली शेठ? बरोबर की नाही? प्रतीक म्हणत तसं. प्रतीक म्हणाल तसं. शेट तुम्ही माणसात तसं. यस. शकता गाडीचा स्पीड प्रतीक काय काय झाली या माणसाला, मला तीच कळा नाही. शेट आज फॉर्म मध्ये कटबीट मारत गाडी चालवतात. काय काय बाईला काय झाली काही? बिझनेस लवकर जायचं आपल्याला. अरे बिझनेस ठीक आहे, पण बिझनेस अहो, करायसाठी शेट, माणसं तर राहिली पाहिजेत. हा आपण काय नाही जातो आपण स्वर्गात- लोकांना टेन्शन घेऊ आपण. स्वर्गात बिझनेस स्वर्गात नाही तुम्हाला नरकात जागा भेटणार नाही तुम्हाला का बसा. हा, स्वर्गात तसं माऊली आपले जसे हरकत आहे तसं नाही वाटत तुम्ही स्वर्गात जाचाल म्हणून. समजलं? नक्कीच. स्वतःला स्वर्गामध्ये गणू नका तुम्ही. गरू नका आणि कम्पॅरिझन नरकात लवकर जाऊ आपण. आम्ही मान्य करतो आम्ही नरकात आहे, पण तुम्ही कसं नरकात पण घेणार नाही. मी तर मान्य करतो. मी कसला सभ्य माणूस आहे. जी स्वतः म्हणतं ना, तुम्ही घ्या समजून. जे बघतायत ना हा व्हिडिओ, समजून घ्या. तुमच्या बी आजूबाजूला अशी लोक असतील ते स्वतःला सज्जन म्हणतात, समजतात. पण तसं जी म्हणतं ना ती खरं तर आतल्या गाठीचा माणूस असतो. लक्षात हो, ठेवा. हो, सगळ्यात जास्त मी का हो, प्रतीक? एक नंबर आतला- आपण दोघं एकमेकाला सज्जन म्हणतो का? नाही बाबा, मी तर खूप हरामी माणूस आहे बसा. हा, असं डायरेक्ट मान्य केलं पाहिजे लोकांनी. ही माणसं बघितली का चेहऱ्यामध्ये दिसतात भुळी बाबडी पण नसते ती. बात तसं आहे, पण हे जो मी काही कमेंट्स नाही देणार. काय माहिती त्यांचा काय पर्सनल नाही, मॅटर आहे काय त्या दोघांचं, मला काही माहित नाही यातलं. पाहुणे तसं नाही शिवाय. या टाइम तर खूप फास्ट मध्ये चाललाय. आम्हाला पोहोचायचं होतं 11 वाजता आणि इथंच 9:45 वाजले. माऊलीच्या घरी चहा पाणी झालं, त्यात टाइम गेला. लय दिवसांनी गेलो ना, त्यामुळे त्याचे पिताश्री आम्हाला सोडत नव्हते. म्हणले नाश्ताच करून जा आलाय तर. खूप दिवसांनी गेल्यामुळे चांगला पाहुणचार केला. आले होते घरी आज. चांगला पाहुणचार केला माऊलीच्या वडिलांनी आमचा. काकांना म्हणलं काका आम्ही ना इथलं पाणी पिणार नाही का, तर तुमचा पोरगा आम्हाला वेळ देत नाही. बात तसं आहे, तर बसायला पाहिजे होतं उपोषणाला. कारण हा बसलो होतो, पण काय तसं शेवटी काकांना शेवटी आपण काका काय म्हणलं. म्हणले असतील आम्हाला गाडीत बसताना, म्हणजे निघालो होतो 9च्या आत पाहिजे घरी. तुमच्या आत घरी आहे. 9च्या आत घरी. उशीर करू नका. तर ठीक आहे, आता काय काकांनी बोललंय त्यांचा आदेश सर आकोपर. येऊ काका आम्ही नक्की 9 वाजता घरी. नका टेन्शन घेऊ. आलो म्हणजे वासना. Hope so. या तुमच्या डायमंड सारख्या हिऱ्याला आम्ही आणतो 9 वाजता लगेच Hope so. पोहोचू घरी. 9 वाजता पोहोचू. आणतो आम्ही. प्रतीक होपसो म्हणतोय काय प्रतीक, म्हणतोय? त्यामुळे मला काय माहित नाही, पण मी म्हणतोय की हिला आम्ही 9 वाजता, कारण प्रतीक भाईवर डिपेंड आहे, भाईचंच काम आहे. 9 वाजता म्हणलेत ना, संध्याकाळच्या सकाळच्या म्हणलेत का? 9 वाजता म्हणलेत. हा तसं नाही काय, फक्त 9 वाजता म्हणलेत, माहित नाही. बरी कट करा बरं काका बघताय ना तुम्ही, आहे ना? लक्षात ठेवा. व्हिडिओ बघितला ना, कमेंट करा विसरू नका. काका काका बोलणारा मी आहे, पण सांगणारा आहे.
काही असतं काही बी असतं बाबा, काही नाही तसं काही नाही. मस्त प्रतीक जरा एक भूक लागली, आपण भेटूया आता थोडासा नाश्ता करायला. एखादं बघतो कुठं तरी काय दिसतंय का, तर नाश्ता करायच्या टायमिंगला भेटूया आपण पुन्हा एकदा, खाऊया काहीतरी, बघूया कशी टेस्ट आहे काय. प्रतीक देणार आहे आज नाश्ता, बघू कशी आज प्रतीकची चॉईस बघू आपण Choice नाश्त्याची बघू. कशी. आज सगळं प्रतीकच करणार आहे. हा, कारण मौल्यवान वेळ काढून आलो आपण माऊलीसाठी. अख्खा एक दिवस. अरे घरी झोपणार एक होता दिवस. तुम्ही, घरी मस्त की असा पलून झोपणार होता तुम्ही. काय करणार होता घरी? काय नाही भाई, कोण झोपलेलं? मी तर सकाळी उठलो तुझ्यासाठी भाई, आणि तुम्हीच उशिरा उठलाय. पण मी दोघं मी काय करू? मला तर फोन करून उठवलं ते. भाई मी फोन केला, यो उठला, ह्याने फोन याला केला, मग यो उठलाय. काय भाई, दुसऱ्याला फोन केला, आम्ही आलाच नाही. बसलोय आवरून आंघोळ करून तिथं, आणि बाई मी फोन केला उठणारे हो हे लोक. मी फोन केलाय प्रतीकला, प्रतीक जायचंय ना, प्रतीक हा झालं आवरून, हे घरापाशी चालत, हे काय बोलणं झालोय. म्हणजे मी तासभर खाली बसलो असतो वाट बघत त्याची. तरी कोण आलं रे घ्यायला? मी झालो घ्यायला तुला. यावंच लाग, मला माहित होतं ना काय विषय. मग मी बसलो, माहिती आहे. ह्याच्या आधी मी मस्त मध्ये, ह्याच्या आधी मी गाडी बसत होती. मस्त मध्ये मी ह्याच्या आधी इंडिकेटर दिला त्यांनी. ड्रायव्हिंग स्किल्स, इंडिकेटर दे के हात कर रे हो, जाओ. प्रोफेशनल ड्रायव्हर आहे प्रतीक. त्यांनी इंडिकेटर दिला म्हणून मी थांबलो. वाव, प्रत्येक ड्रायव्हिंग कुठे शिकलो तू? पप्पांकडनं. पप्पा एक्सपर्ट आहे ड्रायव्हिंग. पप्पांना गाडीत नाही. माऊली तो टेम्पो शिकला ना. माऊले माऊली आधी टेम्पो शिकला, छोटा हत्ती. छोटा ते. बहिणी आधी टेम्पो शिकलाय. त्याचा टेम्पो एकदा आमच्या वकील मित्रांनी घेतलेला चालवायला. भाऊ तुम्हाला गुणवली चौक माहिती असेल बाई, दहशत झाली दहशत. त्या हातात टेम्पो होता तेव्हा. दोन दुचाकी स्वार चाका खाली होते. आणि माऊलीवाल्याचे फाटून होतं. टू व्हीलर वाले फाटून हातात आले. आम्ही डोळ्याने बघतो स्लो मोशन मध्ये, मीच बसलो ड्रायव्हिंग सीटला. माऊलीचा जीव असा आकांतानी असा असं करत होता. टू व्हीलर वाला जीव कसा होता? माऊलीला त्या वकील मित्राला सांभाळावं का त्या टू व्हीलर वाल्याला बघावं का जीव मोठे घेऊन बसावं. साईडला घेत नव्हता, असं गाडी कलवत जायचा. कळवत होता, त्यालाच कळत नव्हतं काय चाललंय, असा विषय झाला. आणि ह्यो आमचा मित्र नवीन गाडी शिकलेला, तो डायरेक्ट रेस द्यायचा, सोडायचा दाड 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 नुसती गाडी. हळूहळू गाडी पुढे जायची. ते टू व्हीलर वाला नुसतं असं कलवायचं गाडी एक साईडला. आणि तो दिवस असा होता की आम्ही दोनदा तिकीट वरच आमचं कटलं असतं. त्याच दिवशी जाता जाता वाचलो आम्ही. आता स्वर्ग म्हणता नाही. नाही आता नरकच. तर भेटूया एक थोड्या वेळात, आता नाश्त्याला उतरतो तो भेटूया थोड्या वेळात. शिवम गाडी नको. हा हे हॉटेल आहे का मस्त भेटतं जेवण येतं यात, आणि बघू. शिवम गार्डरला थांबा आपण. तर मस्त जेवण. भेटूया एक थोड्या वेळाने नाश्ता करताना. तोपर्यंत जय विठ्ठल. तर वेलकम गाईज, मी प्रतीक. आता आम्ही आलतो, आता नाश्ता करायला आलतो. मी शुभम आणि बघू शकता माऊली जो उपास आहे आज. आम्ही दोघांनीच नाश्ता केला आता. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आम्ही आलोय पुण्याच्या एका CGS मॉलमध्ये. तर प्रतीक भैया दिसतंय का, घेऊन आले तर आम्हाला मॉलमध्ये. काय त्यांना थोडीशी शॉपिंग करायची होती. काय घेणार आहे प्रतीक? मी काय म्हणतोय प्रतीक, घेऊन टाकते. तुला हे आवडलं तुला? चांगलं आहे की, घेऊन टाक. लग्नाला आहे तुझं माझ्या. शेट सारखे लोकांना जेंट दिसतं तसला, त्याने घातलाय बी तसला. हे नाही प्रतीक, त्याच्यावर प्लेन पॅन्ट कुठे आहे? इकडे तर नाही आहे. हा आपल्या वेटरसाठी. ते वकिलाचा झाला. वेटर आहे वेटर. किती प्राइस आहे? 300 का 3000. वर्थ नाहीये एवढं आहे, नाहीये. पर्पल आपली थीम वाईन वाईन कलर एक नंबर क्वालिटी वाटते. कलर माहित नाही पण दिसल भारी. वाईन 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 भारी एक नंबर दिसेल. क्वालिटी वाटते इथे. काय तुला चल घेऊन टाक. काय बघ, घेऊन टाक. घ्यायचं असेल तर घे, भारी दिसेल. एक नंबर आहे, घेऊ ना आपण. या बिलिंगला. चला घ्या बिलिंग. चला घ्या घ्यायचं सिक्युरिटी लावली मॉलमध्ये तुम्ही होय? लावा लागतं तिकडे. बाया माऊलीने बॉडीगार्ड बोलावलाय, बघू शकता तुम्ही.
पिलं पाणी बॉडी कसं आहे बरं का ना सेफ्टी चांगला आहे बाउन्सर याला बाउन्सर घेऊन फिरता यायला तुम्ही सेफ्टी राहिलं पाहिजे. एवढा आहे सेफ्टी तर द्यायला पाहिजे. प्रतीक शेट पोर बघितलं बाउन्सर घेऊन फिरतात. मोठी तोंडाला का लावले तसं ते तोंडच काढ ना माऊली. माऊलीला आहे ना उष्णतेचा त्रास झालाय. माऊलीला आले जर नाही काय म्हणतात त्याला काय आलंय तुम्हाला शेट उठतं बडा उष्णता दाखवा तरी एकदा. हा किती तोंड लपून फिरणार आहे तुम्ही. बघितलं माऊलीचा बॉडीगार्ड कत्तर बाय बाउन्सर घेऊन फिरतात पोर. असे 4-5 आहेत तिकडे बी आहे पलीकडे एक. बघितलं प्रतीक शेट काय आता काय माऊली कसं वाटतंय तुम्हाला बॉडीगार्ड वगैरे फिरताना? अहो तुम्हाला आम्हाला सिक्युअर वाटत असेल. आम्ही तर आहे आता तुमचं कॅमेरामॅन म्हणून फिरतोय. सगळी लोक आमच्याकडेच बघतात कोण आले तुम्हाला सिक्युरिटी चांगली माहिती आहे का? सिक्युरिटीचा नाद आहे का. तर आपण तुम्हाला माहिती असेल आम्ही मॉलमध्ये आलो शॉपिंगला आणि शॉपिंग करता करता एक आम्हाला खेळणं गावलं. मसाज करायचं खेळ तुम्ही बघू शकता इथे. क्विक थेरपी घेतली प्रत्येक बाईनी 100 रुपयाला 7 मिनिटाची. किती छान चालली क्विक थेरपी. होताना पडलाय प्रतीक. मस्त ट्रेन गेली नाही तेव्हा काय चाललंय फील वेगळ्या ट्रेनमध्ये. नवीन मित्र केलाय प्रत्येकने. त्याबरोबर मसाज चाललाय. आम्हाला दिलं वाऱ्यावर सोडून. ओ दिलबर दिलबर ओ दिलबर दिलबर ए दिलबर दिलबर ओ दिलबर दिलबर बाय दिलबर दिलबरचा डान्स चाललाय प्रतीकचा मसाज चेअरवर. दंदडन तत्तडन दंदडन तत्तडन दंदडन तत्तड. बघा घरात बेडवरती पडणारा माणूस कसा मॉलमध्ये इथं पडलाय बघा. गुदगुले हा बघा माणूस हा फुल एन्जॉय करतोय. बघा हा बघा हा माणूस गुदगुलच होणार तुम्हाला. मला सोडून करताय ना तुम्हाला गुदगुलच होणार. बघा वेलकम बॅक गाईज. तर मी आणि माऊली सध्या आलोय मॉलमधून शॉपिंग करून. प्रतीक पण आहे. प्रतीक जस्ट आता थोडंसं पाणी प्यायला गेलंय. तर आम्ही रस्त्याने येतो एक कोइन्सिडन्स झाला. आमची एक MBAची फ्रेंड दिसली. कोइन्सिडन्स असं झालं की ती खूप जवळची मैत्रीण आहे पण काही महिने आम्ही भेटलो नव्हतो. पण एकाएकी दिसली. बरेच दिवस झाले दिसली नाही. 1-4 महिने झाले असतील ती दिसली नाही. 4-5 महिने होऊन गेले. बघू शकता आपण. किरण कशी आहेस तू? काय तरच काय काय तरच आमचं नशीब का तुझं. तुझ्यासाठी आम्ही भेटलो नाही काय मोठी गोष्ट. बाय सगळं जाऊ द्या. किरणला एक मस्त जॉब लागलाय चांगली. ती आता एक स्वतःच्या पायावर उभी राहणार एक प्रॉपर वुमन झाली. तर जाऊया किरण पार्टी देते ना. डन काय डन. किरण पार्टी देते आम्हाला. पॅकेज चांगलं भेटलं किरणला. डायरेक्ट नॅचरल्स मध्ये घेऊन आली किरण. आम्हाला आनंद होतोय. आज खरंच आमचंच नशीब म्हणायला लागेल. आमचंच नशीब आज किरण आम्हाला भेटली. आज पार्टी देते किरण आम्हाला ते जॉबचे. प्रतीक शेट हो का इकडे आईस्क्रीम खात बसले. पाणी प्यायला आले. पटतंय का पटतंय का एकटं खायला. तर सांग का तुझं मला पाठवले ना आणि तुझं आहे ना ते प्रॉब्लेम झाला ना त्यामुळे मी नीट झालाय माऊली काय नीट झाला झालाय आता. आणि तुझं आहे ना हा ते
काय कुठला आहे तो? बाय बाय किरण, आईस्क्रीम दिल्याबद्दल धन्यवाद. प्रतीक निघूया आता. निघू आपण. यस शेट सारखा मीच चालवतो गाडी. चालू का मी? चालतं ये. यस चला आता बसतो मी गाडी चालवायला मस्त मध्ये. आता निघूया बारामतीच्या दिशेने. चला प्रतीक जाऊया आपण. शुभम, सगळे आता गेलेत, कसं वाटतं तुम्हाला? आजचा दिवस चांगला गेला. प्रतीक सगळी कामं पण झाली. माऊली शेट, किरण पण भेटली. सुकून किरणसाठी घालवला. आज कसं वाटतं? मस्त जेवलो, आईस्क्रीम खाल्ली. आता निघतोय 10 वाजले. आता जायला आपला 12-1 वाजता 100%. आरामशीर. चला भेटू आपण नंतर. आपण लवकर जाऊ. आपण आलो इथं ब्लॉक करायला, पण आता कोणता रस्ता शुभम हा? मलाच माहित नाही. माऊली कुठे गेला? माऊली राहायला माग. माऊली बसलो निवांत मग. अंधेरी रातों में सुनसान राहों पर एक मसीहा जो निकलता गाड्या आली है, माझ्या इकडे. इथं रोडच कळत नाहीये. बघू शकते आम्ही आता खेड शॉपूर या रस्त्याने आलोय आम्ही. पहिल्यांदा लाईफ मध्ये आलो रस्त्याला ह्या. पण रस्ता हा अविस्मरणीय रस्ता आहे हा. बघू शकता माऊलीचा भाऊ म्हणजे विनय हा आलेला जस्ट आता. माऊली म्हणला बघू शकता खूप असा भंगार. स्वतःला स्वतःचं मन सावरण्यासाठी बोलतोय. तरी पण आम्हाला जरी भीती वाटली नसती, पण माऊलीला एक खूप भीती वाटलेली. तो गाणी सुरू केली म्हणायला, आवाज काढायला लागला. आणि युजली हा माणसाचं हे काय नेचर, सायकोलॉजी नेचर आहे की माणूस घाबरलाय काय ना काहीतरी आवाज काढतो किंवा नाही का असं बोलतो. खूप फक्त आपल्याला आता लाईट दिसते आपल्या गाडीची आणि आपण सरळ चालू दिसते. रस्ते पण असे वेगळे वेगळे वेडे वेडे आहेत ना, दिसत नाही समोर आलेले. बघू समोर नाही गाडी आली. इथं रहदारी खूप कमी आहे ह्या एरियामध्ये. पहिल्यांदा आलं शुभम, पहिल्यांदा आलं ना तिथं. एकदा आलतो पण मधूनच गेला. शुभमला मधूनच काहीतरी गेलतो आणि तिथं झालेलं, म्हणजे काहीतरी दिसलेलं. वाईफ खराब आली जरा. हा मग शुभम पावली परत गेला. दिवसचा काही विषय नाही तर रात्रीचा तरी तुम्ही टाळा या रस्त्याला आले तरी, आणि आलेच तरी 12च्या आत आहे असं मला म्हणणं आहे. शुभम आता किती वाजले? 10 वाजलेत. तुम्ही 12च्या आतमध्ये या शक्यतो, कारण का सेफ असेल इथे. बघू शकता इथं सासवड आणि कोणते हा गराडे थापेवाडी. बघा गराडे, थापेवाडी आणि सासवड सरस आहेत. आणि इथं कसं रहदारी पण कमी आहे. तिथेच बघू शकता तुम्ही आता इथं. अंकल लोक सुद्धा आहेत. जाऊ का सुमसाणी राहतो मी. बाई पण लेखाचा रोड आहे ना. आला तू नाही ना आला. चोळा सैरा वैरा. मी गाणं आपण